डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा इतिहास, सामाजिक संघर्ष, राजकीय चळवळ आणि सामाजिक न्यायासाठीच्या लढ्याचा महत्त्वपूर्ण भाग. हा लढा 16 वर्षे चालला. या लढ्यात अनेकांनी आपल्या जीवाची आहुती दिली. नंतर विद्यापीठाचा नामविस्तार झाला. याच लढ्यात हुतात्मा झालेल्यांचे एक स्मारक विद्यापीठ गेटजवळ होतंय. या जागेवर हे स्मारक उभा केलं जातं. ही जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करण्यात आलाय आणि हे बांधकाम थांबविण्यात आले. हा संघर्ष दलितांच्या सामाजिक उत्थानासाठी महत्त्वाचा ठरला. 1958 साली संभाजीनगरला मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. 1978 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्याची मागणी सुरू झाली. दलित आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी यासाठी आंदोलन सुरू केलं. तब्बल 16 वर्षाच्या संघर्षानंतर अखेर तो दिवस उजाडला. 14 जानेवारी 1994 रोजी महाराष्ट्र सरकारने औपचारिकपणे विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं ठेवण्याचा निर्णय घेतला. या लढ्यात अनेक शहीद झाले आणि याच शहीदांचा सन्मान म्हणून विद्यापीठाच्या नामांतराचा लढा कायम लक्षात राहावा म्हणून विद्यापीठाच्या गेटजवळ स्मारक उभा करण्याचा निर्णय घेतला. तर याच स्मारकावर आता वक्फ बोर्डाने दावा सांगितलाय. काय सांगाल दादा, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव मिळालं म्हणून त्यामध्ये लढा दिलेला आहे आणि ती लढाई आपण पाहिलेली आहे, तो लढा आपण पाहिलेला आहे आणि आज त्या जे शहीद झालेले त्यांच्या स्मारकावर वक्फ बोर्ड आपला दावा सांगते त्या जागेवर, कसं बघता आपण याकडे? पहिली गोष्ट तर वक्फ बोर्ड आतापर्यंत कुठंच अस्तित्वात नव्हतं विद्यापीठाच्या संदर्भात, विद्यापीठाच्या जागेच्या संदर्भात. आणि आज जर वक्फ बोर्ड जागा झाला असेल तर इतके दिवस वक्फ बोर्ड काय करत होतं? आणि हे वक्फ बोर्डाने अशा पद्धतीनं हाडेलप्पी धोरण घेऊन जर हे वागत असतील वक्फ बोर्ड आणि जर ते त्याला थांबवत असतील, ते अत्यंत चूक आहे. इथं जनता हे सहन करणार नाही, कारण आम्ही नामांतरामधले लढाऊ सैनिक आहोत आणि आम्ही स्वतः त्या लढ्यामध्ये भाग घेतलेला आहे. आम्हीच इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि आम्ही सत्याग्रह केला. आम्ही अनेक वेळेस जेलमध्ये गेलो, आमच्यावर केसेस झाल्यात. आता आमची एक केस सुटली. अशा अनेक घटना आहेत की जिथं आम्हाला डिवोशन करावं लागलं, आम्हाला स्वतःचं बलिदान द्यावं लागलं. अनेक शहीद झालेत, अनेक लोकांची तिथं मुर्दे पडलेत. आणि अशा पद्धतीनं लोकांनी जर स्वतःचा जीव दिला असेल तर वक्फ बोर्डाने जागेसाठी का बरं अडेल तट्टू भूमिका घ्यावी? आणि आजच का त्यांना तसं वाटलं? त्यांनी तर अगोदर हे करावं आणि करायला पाहिजे होतं. आणि असं जर वक्फ बोर्ड जर वागत असेल तर त्याला जनतेच्या रोषाला समोर जावं लागेल. काय सांगाल, सध्या शहीद स्मारकची जागा जी आहे त्यावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे आणि काम बंद करण्यात आलेलं आहे, कसं बघता आपण याकडे? तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून मराठवाड्यातल्या तमाम आंबेडकरी जनतेनं, संविधानवादी जनतेनं या मागणीसाठी सतत 17 वर्ष पाठपुरावा केला आणि या मागणीच्या अनुषंगाने झालेल्या आंदोलनामध्ये अनेक शहीदांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे. आणि या बलिदानाचं स्मरण म्हणून, या बलिदानामधून आंबेडकरी चळवळीला प्रेरणा मिळावी म्हणून, विद्यार्थ्यांना या बलिदानाची माहिती मिळावी म्हणून विद्यापीठाला आम्ही मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नामांतर शहीदांचं उचित स्मारक व्हावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती. मागच्या 2 वर्षापासून माजी कुलगुरू प्रमोद येवले यांच्या कार्यकाळामध्ये या विद्यापीठातल्या नामांतर शहीद स्मारकाची नीव ठेवण्यात आली आणि आजच्या घडीला हे काम मागच्या अनेक दिवसापासून बंद आहे. शेजारी असलेल्या एका अनधिकृत दर्ग्याचा आधार घेऊन काही लोकांनी ही जागा वक्फची असल्याचा दावा केलेला आहे, परंतु ही संपूर्ण जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची आहे. संबंधितांनी केलेले दावे अत्यंत धादांत आणि खोटे आहेत. आमची विद्यापीठ प्रशासनाला विनंती आहे की अशा कुठल्याही गोष्टीला भीक न घालता तात्काळ नामांतर शहीद स्मारकाचं काम पूर्ण करण्यात यावं आणि हे स्मारकाचं काम अत्यंत दर्जेदार आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी अशा पद्धतीचं झालं पाहिजे. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने मागच्या अनेक वर्षापासून या स्मारकासाठी पाठपुरावा केलेला आहे. जर विद्यापीठ प्रशासनाने अशा कुठल्याही फुटकळ गोष्टींचा आधार घेऊन जर हे काम थांबवलं असेल तर निश्चितपणे रिपब्लिकन विद्यार्थी सेना याचा कडाडून विरोध करेल आणि रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा शहीद स्मारकासाठी आंदोलन करण्यात येईल.